नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। तुम्ही सर्वजण मला ओळखतच असेल। मी तुमची सर्वांची लाडकी प्रिया पाटील मराठी, तशीच महाराष्ट्र कन्या। आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आणि आपण आता एक इंस्टाग्राम पण चालू केले, बट आत्ताच केले। त्याचं पण नाव आपलं प्रिया पाटील मराठी आहे, त्याला पण जॉईन करून घ्या। आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की मी हा व्हिडिओ कशासाठी बनवला आहे। माझ्या संघर्षाची कहाणी, तसंच म्हणजे मी पुण्याला का राहत नाही, माझं लग्न कधी होणार, किंवा मी कॉलेज काय झालं माझे, असे खूप लोकांचे प्रश्न होते। तर मला असं वाटलं की त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ 100% बनवलाच पाहिजे आणि नक्कीच सगळ्यांना म्हणजे त्याचं इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे। माझ्याबद्दल पण तीच इन्फॉर्मेशन मी देणार आहे। तर खूप लोकांचा पहिला प्रश्न मी कमेंटचे स्क्रीनशॉट मारलेले आहे, तर आता मी कमेंटचे स्क्रीनशॉट मागून रिप्लायज देणार आहे, ठीक आहे सगळ्यांना। तर खूप लोकांचा असा पहिला प्रश्न असा आहे की प्रिया, काही ताई पण बोलतात की तू कुठे राहते। तर मी राहते, माझा जो जिल्हा आहे अहिल्यानगर आहे। तर अहिल्यानगरमधून माझं जे राहणारं गाव आहे ते माझं 1 ते 1.5 किलोमीटर आहे। तर मी ते गावाचं नाव काय म्हणजे 1 ते 1.5 तास लागतं, सॉरी 1 ते 1.5 किलोमीटर नाही, 1 ते 1.5 तास लागतो, ठीक आहे। तर माझा जिल्हा अहिल्यानगर आहे। तुम्हाला मी गावाचं नाव आता नाही सांगणार, बट योग्य टाईम आल्यानंतर मी तुम्हाला 100% माझ्या गावाचं नाव सांगेल, ठीक आहे। कारण की मी तेवढी आणखीन कॅपेबल नाही आहे की मी गावाचं नाव सांगणार, म्हणजे काही लोकच येणार मला भेटायला वगैरे। सध्याला तेवढी परमिशन नाही, कारण की आमच्या फॅमिलीतून पहिली व्यक्ती मी आहे सोशल मीडियामध्ये उतरलेली, त्याच्यामुळे मला पण थोडंसं समजून घ्या तुम्ही का माझ्यात ॲटिट्यूड वगैरे तसं काही नाही आहे, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुसरा की मी एकदा लाईव्हमध्ये सांगितलं होतं की माझ्या पप्पांची तब्येत ठीक नसते। तर तुझ्या पप्पांची तब्येत का ठीक नसते असं तसं खूप लोकांनी विचारलं आणि काही लोक असं बोलले की तू खोटं बोलली म्हणून। तर म्हणजे त्याच्यासाठीच मला आज व्हिडिओ बनवावा लागला ह्या गोष्टीचा। सिरियसली मी व्हिडिओ बनवणार नव्हते, बट खूप असं डोक्याला हेडेक झालं आणि त्रास झाला की बाबा कोणी स्वतःच्या वडिलांविषयी खोटं नसतं बोलत, ठीक आहे। वडिलांच्या आजाराविषयी कोणी खोटं नसतं बोलत, एवढी समज तुमच्यात पाहिजे थोडीशी। तुम्ही काय कमेंट करताय याची थोडंसं तुम्हाला समज पाहिजे, ठीक आहे। चला, तर माझ्या आयुष्याची मी आधी तुम्हाला थोडक्यात कहाणी सांगते, मग माझ्या वडिलांचं सांगते मी तुम्हाला काय दुखतं काय नाही, ठीक आहे। चला, तर माझ्या आयुष्याची सुरुवात ही झाली तुम्हाला माहिती की 21 नोव्हेंबर 2004 पासून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, म्हणजे माझे जन्मदिनांक आहे, ठीक आहे। चला, तर मी 10वीला 8वीला असताना म्हणजे 8वी 9वीला असताना माझा छोटा भाऊ, म्हणजे मला सगळ्यात एक माझा छोटा भाऊ आहे तो झाला होता। ॲक्च्युली नाही 5वी 6वीला असताना तो झाला होता। तर ते झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना आधी टीव्हीचा प्रॉब्लेम झाला, टीव्ही झाला त्यांना। टीव्ही झाल्यानंतर त्यांना शुगर झाली, ब्लड शुगर वगैरे सगळं झालं त्यांना। आता सध्याला ते इंजेक्शन घेतात, सकाळ संध्याकाळ त्यांना इंजेक्शन चालू आहे, ठीक आहे। तर 8वी 9वीला असताना त्यांचं दुखायला लागलं मी, तर मग त्यांचं तेव्हा समज नव्हती ना एवढी मला की कसं काय करायचं काय नाही, एवढी आयडियाज नव्हती मला काय दुखायचं। आणि त्यावेळेस लहानपणी असताना खूप नखरे असायचे, तर माझ्या आजोबांनी सगळं म्हणजे आमचं बघायचे त्यावेळेस, माझ्या पप्पांचं दुखायचं वगैरे म्हणून, तर माझे आजोबा वगैरे सगळं बघायचं त्यावेळेस, ठीक आहे। तर आजोबांनीच केलं आमच्या। तर माझ्या पप्पांच्या दवाखान्यात वगैरे आमचे खूप पैसे निघून गेले, तर खूप जास्त पैसे वगैरे आमचे सगळे निघून गेले। पहिल्यांदा आमच्या घरी खूप मोठ्या गाड्या वगैरे सगळ्या गोष्टी असायच्या, पण ज्यावेळेस माझ्या वडिलांची तब्येत बिघडली त्यावेळेस खूप पैसे निघून गेले। आणि ज्यावेळेस आम्हाला समजलं की आमच्या जवळचे कोण व्यक्ती असतात आणि लांबचे कोण व्यक्ती असतात, त्यावेळेस एवढे लोक कोणीच पळत नाही आले। ज्यावेळेस वाईट काळ येतो ना त्यावेळेस कोणीच येत नाही, ही तेवढी रियालिटी आहे। तर 8वी 9वीला असताना आम्ही खूप हट्टाने वागायचे वगैरे, पण जसं मी मोठी झाले, वयाने मोठी होत गेले, तसं मी 10वीला गेले, तर मला समजत गेल्या की गोष्टी नाही बाबा असं असं आहे आपल्या घरात वगैरे समजत गेल्या। त्यावेळेस माझे थोडेसे हट्ट मी कमी केले। तर म्हणजे माझे पप्पा असे येत नव्हते, शाळेत वगैरे यायचे नाही, त्यांची तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे येत नसायचे ते, ठीक आहे। तर मग आम्ही माझं स्वतःनी सेल्फ इंडिपेंडेंट होऊन काही गोष्टी केल्या। माझी 11वी 12वी म्हणजे इकडे झाली, शेवगावच्या एरियात झालेली माझी 11वी 12वी। तर म्हणजे घरापासून खूप लांब झाली ती माझी 11वी 12वी पण। आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर मी त्याच्यानंतर BCSला ॲडमिशन घेतलं। तर BCSला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर पहिलं 1-2 वर्ष, पहिलं वर्ष थोडंसं करोनात गेलं माझं, आणि दुसऱ्या वर्षाला ज्यावेळेस मी ॲडमिशन वगैरे घेतलं तर म्हणजे घरून अपडाऊन केलं, मग स्कूटी वगैरे घेऊन घरून अपडाऊन केलं, कारण की असं तिथं राहावंसं वाटत नव्हतं। कायम घरची काळजी वगैरे राहायची मनात, कायम घरची काळजी राहायची की बाबा पप्पांचं दुखत आहे, छोटे 2 भाऊ आहे माझे, त्यांचं कसं होणार, आजोबा आहे तोपर्यंत काय होणार, पण आजोबा उद्या त्यांचं
आजोबा आहे तोपर्यंत आहे, उद्या ते छोटे भाऊ आहे माझं, त्यांचं काहीतरी झालं पाहिजे, ते स्वतः इंडिपेंडेंट झाले पाहिजे स्वतःच्या पायावरती, ही चिंता मला कायम राहायची. तर त्या गोष्टी करता करता मी सेकंड इयरला असताना मी नगरला क्लासेस जॉईन केले. माझे क्लासेस जॉईन केल्याच्यानंतर थोडंसं 6-7-8 महिने क्लास केल्याच्यानंतर एक वर्क फ्रॉम होमला इंटर्नशिप म्हणून जॉईन केलं. ॲज अ इंटर एका कंपनीत मी जॉईन केलं होतं. तर तिथून ॲज अ इंटर झाल्याच्या नंतर एक ऑफलाईनची ऑपॉर्च्युनिटी आली जॉबची, तर मग ऑफलाईन जॉईन केलं काही दिवस. पण ऑफलाईन जॉईन केल्याच्या नंतर पण माझी सगळी काळजी घरीच असायची. घरी कसं चालू असेल, घरी काय गोष्टी चालू असेल, असं माझे प्रत्येक वेळेस विचार करत राहायचे मी की घरी काय चालू असेल काय नाही. तरी पण जबरदस्ती मी 2-3 महिने तिथं काढले. तर नशिबाने योगायोगाने दुसरी एक गुजरातची ऑपॉर्च्युनिटी भेटली मला वर्क फ्रॉम होमची. तर मी मागचं पुढचं न बघता डायरेक्ट ॲक्सेप्ट करून टाकली, डायरेक्ट ॲक्सेप्ट केली ती गोष्ट. तर ती ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर मी घरी आले. तर घरी आल्याच्यानंतर थोडंसं 2-3 महिने असंच नॉर्मली काम माझं चालू राहिलं. तर ते काम चालू राहता मग मी MCSला ॲडमिशन टाकलं, माझं बाहेरून टाकलं. पुढचं जी माझी डिग्री होती मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्सची, मी बाहेरून टाकली. तर मी बाहेरून ॲडमिशन टाकल्याच्या नंतर जॉब वगैरे करता करता असे काही कॉन्टॅक्ट्स माझे निर्माण झाले की असं वाटलं की नाही बाबा बिझनेस कुठंतरी बिझनेसमध्ये मला इंटरेस्ट यायला लागला. कारण की मला आधीपासून थोडीशी बोलायची सवय माझी जास्त होती. तर मला बिझनेसमध्ये थोडासा इंटरेस्ट वगैरे यायला लागला. तर बिझनेसमध्ये इंटरेस्ट येता येता असं वाटलं कुठेतरी बिझनेस केला पाहिजे. पण असं समजलं की आपण ज्यावेळेस बिझनेसमध्ये उतरतोय, बिझनेसमध्ये पैसा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. तर तेवढा माझ्याकडे काय पैसा नव्हता आणि घरी ऑलरेडी असं सगळं चालू असायचं. पप्पाचं दुखणं वगैरे, भावाचं शिक्षण चालू आहे, माझ्या दोन्ही भावांचं वगैरे गोष्टी चालू असायच्या. मग असं वाटलं आपण घरी तरी कोणत्या तोंडाने बिझनेससाठी पैसे मागायला पाहिजे. तर म्हटलं आपण स्वतःचं काहीतरी असं करू की ज्याने आपण बिझनेस आपला चांगला डेव्हलप होईल. ठीक आहे, असं विचार होता माझ्या डोक्यात. तर मी नगरला गेले. माझं घरून काम होत नव्हतं, मग त्याच्यानंतर मी थोडीशी नगरला गेले. तर नगरला गेल्याच्यानंतर मी तिथे राहिले काही दिवस वगैरे. तर तिथून ना असंच बोलण्यातून, असंच मैत्रिणीतून, टोमण्यातून मला समजलं की बाबा असं कोणीतरी बोललं की मराठी मुलगी यूट्यूब चॅनल जास्त चालू नाही शकत, हिंदी जास्त चालतं कंटेंट, असा आमचा विषय झाला. तर मी बोलले नाही बाबा मराठी जास्त चालतं, असं थोडी का मराठी चालत नाही. ती बोलली नाही चालत. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मग आमचं असं थोडंसं बोलण्यातून चॅलेंज लागलं. म्हणजे आपण म्हणतो ना थोडक्यात की बेट लागली. तर मग ते लागल्याच्या नंतर असं समजलं, ती बेट लागली आणि बेट लागल्याच्या नंतर मी म्हटलं चला आमचं 30 जानेवारीपर्यंत आम्हाला काहीतरी 20K कंप्लीट करायची होती. म्हणजे दोघींना पण 20K आम्ही कंप्लीट करणार होतो. असं माझी बेट लागली. मी मराठी चॅनलवरती करणार होते. तर मला ज्यावेळेस मी सोशल मीडियामध्ये उतरले त्यावेळेस आयडियाज काहीच नव्हती. चॅलेंज तर ॲक्सेप्ट केलं. म्हणलं अरे एवढं मोठं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे मी आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करून तर मला तर अपॉर्च्युनिटी भेटलीच पाहिजे ना 100%, असा विचार होता माझ्या डोक्यात. पण मग त्यावेळेस काहीच आयडिया नव्हती. व्हिडिओ कसा सोडायचा, YT स्टुडिओ काय होता हे सुद्धा माहिती नव्हतं मला. यूट्यूबमध्ये काहीच माहिती नव्हतं. तर मग हळूहळू गोष्टी सोडत गेले. पण लकीली म्हणतो ना की आपण मी मराठी जुनं कंटेंट ठेवलं. एकदम जे माझं शिक्षण होतं ते मी बाजूला ठेवलं आणि एकदम जुनं साधं सिम्पल राहून मी व्हिडिओ काढले वगैरे केले. तर जसे मी व्हिडिओ काढले ना तर त्यावेळेस स्टार्टिंगला तर कोणाला माहिती नव्हतं. जसं जसं लोकांना माहिती झालं तर लोकांना माहिती झाल्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक यूट्यूबरच्या आयुष्यात किंवा रील्स काढणाऱ्या लोकांच्या आयुष्यात हे गोष्ट येतीच. तीच गोष्ट माझ्या आयुष्यात आली की पहिलं तर म्हणजे हसणं म्हणल्याच्या नंतर म्हणजे दुसरं काही बोलले, आसपासचे लोक बोलले की आमची चव घातली, आमची इज्जत गेली म्हणे, आमच्या शेजारचे पाजारचे लोक असे बोलायला लागले, असं तसं खूप बोलले, टोमणे दिले मला, खूप नावं पण ठेवली. असं काय करते म्हणे, तू पाटलाचे नाते म्हणे, तुला ह्या गोष्टी करायला शोभता का म्हणे, असं तसं म्हणजे एवढं बोललं ना मनाला एवढं वाईट वाटलं माझ्या की ज्यावेळेस मला हा शब्द बोलण्यात गेला ना की ज्यावेळेस तू पाटलाचे नाते म्हणे आणि तू कशाला ह्या गोष्टी करते म्हणे. तर खूप सांगू पण नाही शकत की एवढं वाईट वाटलं होतं मला. म्हणजे इमोशनल ना, ज्यावेळेस इमोशनलची स्टोरी सांगताना प्रत्येक वेळ इमोशनल होतं. मी पण थोडीशी इमोशनल झाली स्टोरी सांगता. बट काय नाही बिकॉज की म्हणजे मी खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं तरी आतून. पण आता काही लोकांना बोलण्यातून जातात ते. चला तर म्हणजे त्यावेळेस असं झालं की मला तो शब्द खूप माझ्या मनाला लागला की तू पाटलाची नाते, तू अशा काही गोष्टी करते. मी म्हटलं व्हिडिओज काढणं थोडी वाईट आहे. ज्यावेळेस त्यांचे लोक करत होते, त्यांच्यातले काही पण लोक करायचे व्हिडिओज वगैरे, त्यावेळेस त्यांना सगळ्यांना चांगलं वाटलं. ज्यावेळेस मी करायला लागले ना तर माझ्यातलं काही
वाईट गोष्टी त्यांना दाखवल्या गेल्या. त्यांचं लोकांचं कसं असतं ना, गावाकडचे एवढे लोक शिक्षण झालेलं नसतं, मग त्यांना असं वाटतं की नाही बाबा हे खूपच वाईट आहे असं करणं, रील्स वगैरे काढणं, जे मला पण टार्गेट झालं. किंवा माझे पप्पा असतील, माझ्या पप्पाच्या मित्र असतील वगैरे असतील, त्यांना सगळ्यांना सांगण्यात गेलं की तिचे व्हिडिओ बंद करा, प्रियाची व्हिडिओ हे बंद झाले पाहिजे, ते चांगलं नाही. म्हणजे आसपासच्या लोकांना ना जेवढं करता येईल ना तेवढं त्यांनी इतकं हे केलं. मला तुम्हाला सांगते, अक्षरशः नातेवाईक असेल ते असेल सगळं माझ्या आत्याला फोन करून बोलणं, ती असंच करती तसंच करती, या सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या. तर एक वेळेस म्हणजे मी एवढी डिप्रेशनमध्ये गेलते, खूप डिप्रेस झाले ह्या गोष्टीमुळे. असं वाटलं की बाबा सगळं बंद करून टाकू, जाऊन द्या म्हटलं, नकोच ह्या गोष्टी. पण ते म्हणतं ना की बाबा फॅमिली सपोर्ट असतं तर खूप चांगलं होतं. तर त्या बाबतीत लकी झाले मी की माझे मम्मी पप्पा ते त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता, त्यांना तेवढी समज होती की म्हणजे ते शिकलेले नाही आहे पण तरी पण त्यांची बुद्धी म्हणजे विचार करण्याची क्षमता तेवढी होती की माझी आजी असेल आजोबा असेल त्या काहीच नाही बोलले. मग माझी आजी मला बोलली की आम्ही तोपर्यंत तुला बोलत नाही, तो व्हिडिओ बंद करू नको, तू असं करू नको. पण मग तरी पण कुठं ना कुठं मनात एक होतं की बाबा आपल्याला असं बोलतात ते, आपल्यावरून आपल्या घरच्यांना बोलतात ते, थोडंसं वाईट वाटायचं मला व्हिडिओ काढताना वगैरे. त्याच्यामुळे माझे डिप्रेस झाले, थोडेसे माझे व्हिडिओ कमी यायला लागले. पण मग नंतर घरच्यांनी थोडंसं मोटिवेट केलं, त्यांनी सगळं समजून सांगितलं तू करते ते चांगलं आहे. माझ्या फील्डमध्ये माझे फ्रेंड्स असतील त्यांनी सांगितलं बाबा तू खूप चांगलं करते, माहिती का तुला एवढा सपोर्ट भेटतोय म्हणे, लोकांना सपोर्ट भेटत नाही म्हणे एवढा वर्ष करून, तुला एवढा 3-4 महिना सपोर्ट भेटतोय, तू खूप छान करते, तू कर म्हणे असं म्हणले. तर मी थोडीशी मोटिवेट झाले, ते सगळ्या गोष्टीतून मोटिवेट झाले. तर मी माझं काम परत चालू केलं. तर माझं काम मी चालू केलं जानेवारीपासून परत चालू केलं. फेब्रुवारीमध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपले असं म्हणजे चांगला आपल्याला फीडबॅक वगैरे सगळा भेटला चांगला. तर व्हिडिओज पण हळूहळू समजत गेले, कसे काढायला पाहिजे कसे नाही, सगळ्या गोष्टी समजत वगैरे गेल्या. तर मग लग्नाचा प्रश्न तर येणारच, मोस्ट ऑफ ऑल माझ्या लग्नाचा प्रश्न. तर तुम्ही विचार करा ना, लग्न कसं करणार मी आताशी माझं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर माझं खूप मोठं ड्रीम ऑफ कॉस्ट मला बिझनेस करायचा आहे मोठा, एक चांगला बिझनेस करायचा ज्याने की आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना IT मध्ये पण चांगला सपोर्ट भेटला पाहिजे, नॉन IT पण भेटला पाहिजे, जॉबचं पण मिळवायचं काम मला करायचं आहे, असं तसं नाही. त्याच्यामुळे मी सध्याला आताचं लग्न नाही करू शकत. आणि सगळ्यात जॉबचं तर बिझनेस हा माझं दुसरा कारण राहिलं याचं. पण पहिलं कारण म्हणजे माझ्या वडिलांचं, माझ्या भावांचं वगैरे. माझे 2 भाऊ खूप छोटे, आणखीन छोटे, त्यांना आणखीन ते स्वतःच्या पायावरती एवढे सेट नाही आहे, ते दोघं सेट नाही आहे. किंवा माझ्या वडिलांचं दुखत असतं, कोणत्या तोंडाने मी लग्न करणार. लोकांना बोलायला एकदम सोपं वाटतं की नाही बाबा पोरगी एवढी झाली लगेच लग्न करून बस हे करा. पण तुम्हाला माहीत नसतं ना एका पोरीच्या मनात काय गोष्टी असतात, की पोरगी कोणत्याही घरच्यांचा विचार करते. तसं मला माहीत नाही बाकीच्या मुलींचं कसं काय असतं, बट मी जो विचार करते ना तोपर्यंत मला असं वाटतं की माझा दोन्ही भाव त्यांच्या पायावरती चांगल्या पद्धतीने उभा राहत नाही. किंवा माझ्या घरची परिस्थिती जी सध्याला डाऊन झालेली, ती परिस्थिती चांगली होत नाही पहिल्यासारखी. जो पाटील रुबाब होता तो पहिला येत नाही ना, तोपर्यंत मी नाही करणार लग्न. ही माझं स्वतःचा डिसिजन आहे. तर बाकीच्यांच्या पोटात किंवा लोकांच्या नातेवाईकांच्या पोटात नाही दुखायला पाहिजे. कारण की नातेवाईक असते, लोक असते का, तुम्ही काय 4 पैसे आणून कोणाच्या घरी देत नसतात, हे तेवढं पण खरं आहे. ठीक आहे, माझा बोलण्याचा स्वभाव थोडासा कडक आहे म्हणून लोकांना असं वाटतं नाही ॲटिट्यूड नाही बाबा. ह्या हसऱ्या चेहऱ्यामागे पण कधी खूप दुःख असू शकतं. आणि तुम्हाला पण माहिती की कसं किती क्रिटिकलमध्ये गोष्टी हे केल्या जातात. आणि आता सध्याला म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुझी पप्पा तब्येत वगैरे बरी. हो, आता माझ्या पप्पाची तब्येत बरी आहे. त्यांना ते सकाळी संध्याकाळी तरी पण शुगरचं त्यांना इंजेक्शन वगैरे चालू असतं, सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक टाईम. तरी पण काळजी वाटते माहिती का, कधी काय होतं कधी नाही आयुष्यात माहिती नसतं माणसाच्या. तरी पण मला खूप काळजी वाटते. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी की माझं घरून माझे काम ॲडजस्ट होते. जेव्हा मला गरज पडते तेव्हा मी पुण्याला जाते. मागंसुद्धा आपण पुण्याला गेलो तुम्ही पाहिलं असेल, मी जास्त व्हिडिओज नाही टाकत पुण्याला गेलेले. कारण की मला असं वाटतं की माझं एज्युकेशन लाईफ आणि माझी रील्सची लाईफ वेगळी राहिली पाहिजे, म्हणून मी दोन्ही माझ्या लाईफ वेगळ्या ठेवते. तसं काय नाही की खूप लोकांचे प्रश्न आहे की शिकलेली नाही बिकलेली नाही. इथं जर दिमाग असं ना, तुम्हाला सांगते मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स झालेली मुलगी आहे मी. माझं शिक्षण वायाला जाऊन नाही दिलेलं मी. माझं काम पण चालू आहे, यूट्यूब पण चालू आहे. तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष द्या, मी माझ्या फॅमिलीसाठी करते. ठीक आहे, तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष द्या, तुमच्या आईवडिलांकडे लक्ष द्या. बोलण्याआधी ना तोंड सांभाळा. आणि एवढंच गोष्ट नाही तर तुमचं खूप लोकांचं असं म्हणणं होतं की तू कॉलेज वगैरे करते तिथून तुला ट्रोल झालं होतं. हो, झालं होतं. माझ्या आयडीवरती फेक अकाउंट करून मुलं यायचे, फेक अकाउंट करून माझ्या अकाउंटला मुलं यायचे, मला त्रास द्यायचे. पण माझे यूट्यूबचे लोक मला एवढे छान भेटले ना, त्यांना खूप बोलायचे. पण नंतर मला कळलं की हे माझ्या कॉलेजचे त्याच्यात पोरं येतात आणि फेक ID करून येतात. पण काय विषय नाही, ज्यांना आपण म्हणतो कर्माचे फळं नक्कीच भेटतात.
करावे, नक्कीच या डाळी त्यांना कर्माची फळाची शिक्षा 100% त्यांना सुद्धा देणार. एका मुलीला, एकट्या मुलीला तुम्ही त्रास देताय ना, तर नक्कीच तुम्हाला कर्माची फळं पण 100% भेटणार. हे बघा, कर्म जास्त चुकत नसतं, कर्म कधी व्हायला येईलच तुमच्या आयुष्यात. त्याच्यामुळे मी त्यांचे कर्म त्यांच्यावर सोडले, मी ID ब्लॉक करायचे. तर मला असं वाटतं की मी ब्लॉग खूप मोठा झाला आहे, 14 मिनिटाचा झाला आहे. मला जेवढं बोलता येईल तेवढं मी बोललेलं आहे. जरी माझ्याकडून कोणाच्या भावना वगैरे काही दुखण्यात गेल्या असतील तर मला क्षमा करावे. आणि जशी माझ्या पुढच्या आयुष्याची संघर्षाची कहाणी तुम्हाला ऐकायची असेल तर पार्ट 2 लवकर टाकायचं आहे. आणि सर्वांना जय महाराष्ट्र. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला.